आता बसू कुठं मी नमस्कार मीनाताई. या कसे आहात? एकदम मजेत. अहो तुम्ही कशा आहात? आम्ही पण मजेत. आई बाबा कसे आहेत? ठीक आहे. बरं बसा मी पाणी घेऊन. हो हो. खूप दिवसांनी आलात. हो ताई. अहो कामात खूप बिझी होतो. बरं ते जाऊ दे. आमची मेघना कुठे आहे? हे काय मोठी बहीण ना तुमची आणि मेघनाच म्हणता तिला? हो पण आमच्या वयात फारसा फरक नसल्यामुळे तुला मी मेघनाच बोलतो. बरं. आणि तिचा आग्रही नाहीये. तिला ताई म्हटलं तर राग येतो. अशी विचित्र आहे माझी बहीण. अहो असं काय? काही नाही हो. अशीच मस्ती चालते आमची. बरं ती येडू बहीण माझी आहे कुठे? असेल ती आतमध्ये काम वगैरे अडकत असेल. काय मेघना आणि काम? इम्पॉसिबल. अहो करते होती काम. काय सांगताय काय? हो करते. बरं बसा तुम्ही, मी तिला आवाज देते. हो. मेघना, ए मेघना, अगं जरा बाहेर ये. बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते. हो. मेघना. अरे अशोक, अरे तू केव्हा आलास? अगं आत्ताच आलो. आई बाबा कसे आहेत रे? आई बाबा एकदम मजेत आहे. बरं तुझं कसं चाललं आहे? काही खास नाही. निवड चुकली की काय असं वाटायला लागलं. हे मेघना म्हणजे तू दिनेश बद्दल बोलते आहेस का? दिनेशच नाही, ते सगळेच तसेच आणि दिनेश त्यांच्या ताटाखालचा माणसं. मेघना अगं काय झालंय ते नीट सांगशील का? काय करणार आहे जाणून? फार फार तर आई बाबांना जाऊन सांगशील आणि मग सगळे मिळून मलाच ऐकवाल. हे बघ, मी माझ्या मर्जीने लग्न केलंय. काय करायचं ते मी बघून घे. अगं तुझ्या याच स्वभावाचं काय करायचं ना तेच कळत नाही. अगं एखाद्या गोष्टीवर आमची काय प्रतिक्रिया असेल किंवा असायला हवी हे पण तूच ठरवून मोकळी हो ना. हो, तूही मला दोष दे. अगं हे मेघना मी तुला दोष देत नाहीये. मग काळानुरूप तुझ्या तो बदल घडायला हवा होता तो दिसत नाही म्हणून बोललो. हे बघ लग्न तू तुझ्या मर्जीने केलाय. मग कशा तक्रारी करून कशा चालते? ओके, म्हणजे मला इथे काही त्रास होत असेल तर मी तो तुम्हाला सांगायचाच नाही का? अगं सांगायला पाहिजे पण त्यासाठी काळ आणि वेळ पाहिला पाहिजे ना. का आपल्याला होणाऱ्या त्रासापासून इतरांचा मनस्ताप वाढणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे ना. जाऊ दे, मी विसरले. तुझ्या मनात मी आधीपासूनच अक्कल शून्य, त्यामुळे तू मलाच बोलणार. अगं मेघना तुला असा कोणता त्रास झाला इथं म्हणून तर सगळ्या गोष्टी मला आल्या आल्या सांगावाच्या वाटल्या. जाऊ दे, तू कशासाठी आलास? काही नाही ग. घरी म्हटलं कोणी भांडायला नाही म्हणून आलो भांडायला तुझ्याशी. ए अशोक, तू माझ्याशी नीट का नाही बोलत? हे मेघना खरंच खरंच तू बदलली नाहीस का? मी काय केलं आता? काही नाही. बरं माहेरी कधी येणार आहेस? माहेरी ते काही नक्की सांगता नाही येणार. अगं का? अरे का काय का, ह्या घरात सगळ्याच गोष्टींना परमिशन लागते. अच्छा तेव्हा तुम्हाला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. अरे शिट यार, तू बस ना, मी घेऊन आले पाणी. नाही राहू दे राहू दे.
भाऊ चहा. मेघना तुम्ही ना हो घेते ना. मेघना, काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही? मेघना, मी माझ्या भावाला चहा सुद्धा देऊ शकत नाही का? भिकारी आहे मी? मोठेपणा करून माझ्या बाहेरच्या माणसाला दाखवून देताना मी ते कशी वागते ते त्यांच्या नजरेत उतरवण्याचं कारस्थान रचताना अरे का माझ्या वाट्यावर उठले आहात? बस झालं मेघना. अगं तू काय बोलते याचं भान आहे का तुला? ताई, माफ करा मला आणि वेगळाला. अहो ती लहान आहे, लाडात वाढली, त्यामुळं तिला कुणाशी कसं बोलायचं हे नाही कळत. पाठची बाई समजून तिला माफ करा. हे बघ अशोक, बस, तू माझी बहीण आहेस, या पलीकडे कुणाची तरी पत्नी आहेस याचं भान आहे म्हणून बोलतोय तुला. माहेरच्या माणसांच्या आपुलकीच्या गोष्टी करते आहे. अगं सांग, तुझ्या भावाला इथं येऊन किती वेळ झाला? साधं पाणी तरी विचारलंस का? या नाहीतर त्या कारणावर नुसता वादच उपस्थित केला. पण या विनाताईंनी बघता क्षणी मला पाणी आणून दिलं. बघा, आपल्या घरच्यांची विचारपूस केली. हे कर्तव्य आहे का गृहिणीचं? अगं आपल्या माणसाला पाणी पुढे करणं हा आपल्या मनाचा भाग झाला. पण रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूला पाणी विचारणं आणि त्याची तहान भागवणं एक चांगले संस्कार आहे का घराण्याचे? अगं सांग, या मीनाताई कोण लागतात माझ्या? पण त्यांनी तुझा भाऊ हा आपला भाऊ समजून नात्याचा ओलावा जपला. मात्र तू या रक्ताच्या नात्याला तुझा परकेपणा दाखवला. हे मेघना, खरंच तू उच्च शिक्षण घेतलं कर, चांगल्या मित्र मैत्रिणीच्या सहवासात वावरली, पण आपल्या घरचे संस्कार ना तुझ्या डोक्यात कधीच घुसले नाही. हे बघ अशोक, हे फालतूचं ज्ञान मला नको देऊस. आणि काय गं, झालं तुझं समाधान? तुला हेच हवं होतं ना? मेघना, हे रडूबाई, गप्पच बस. तू मला नको शिकूस. ताई, पुन्हा एकदा माफी मागतो. अहो तिला तुम्ही समजून घ्यावं एवढीच विनंती करतोय आपण. अहो भाऊ, असं काय विनंती वगैरे करताय? मेघना मला माझ्या पाठच्या बहिणीसारखी आहे. नका तुम्ही जास्त विचार करू. ताई, हे तुमचं मोठेपण झालं की तुम्ही तिला मोठी पाठची बहीण समजता. पण आमचं हे दुर्दैव या मेघनाला कळत नाही. ताई, वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की माझ्या बहिणीमुळे या घरात मतभेद वाढायला लागले. अहो कोण बोललो तुम्हाला? असं काही नाहीये. अहो घराला सावरणं आणि आवरणं काय असतं ना, तुमच्यासारख्या स्त्रियांकडे पाहून कळतं. घराचं घरपण टिकून ठेवायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी मनावर घेऊन नाही चालत. जाऊ द्या, तुम्ही नका जास्त विचार करू. आणि आई बाबांना नका सांगू काही, नाहीतर ते उगाच काळजी करत बसतील. नाही सांग, मग खोटं पण बोलू शकत नाही ना ताई. चला येतो. थँक्स ताई. अहो पण मेघनाला आवाज नाही राव. मीना, ए मीना, काय झालं? बाहेर ये. काय झालं? तिथे टोकाला होता हो आणि त्याला तू चहा आणि पाणी आणून दिलं. हो. तुला काय कळतं का जरा? का डोकं फिरलंय तुझं? पण तुला काय गरज होती त्या चहा आणि पाणी आणून द्यायची? ती आपली माणसं आहेत का? ती मेघनाची माणसं आहेत. आपल्याला काय गरज? अहो इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा मी आदर करते आणि हे माझं कर्तव्य आहे. आता ती कर्तव्य गेली खड्ड्या. तिथे येणाऱ्या प्रत्येकाचा पाहून त्या करायला मी काय ते धर्मशाळा करून बसलोय का? अहो आता दिलेला चहा माझ्या वाटणीचा होता असं समजा. अगं ये मीना, मी कोणाला जेवायला जरी दिलं तरी ते माझ्या इच्छेचं असेल असं समजत. मीना,
अगं मी तुला कुणासाठी काहीही करू नको असं सांगतोय का? अगं ह्या लोकांच्या माणसांसाठी आपल्याला काहीही करायची गरज नाहीये हे सांगतोय ना तुला. का तिची माणसं आपले कोण लागत नाही? अहो घरात तुम्ही मोठे त्याचा थोडं भान ठेवा ना. हो आहे आम्ही मोठा आहे मोठा, पण ह्या घरात मोठा असल्याचा मान आहे का मला? आहे. बघितलंस का तू? आता ही मी ना कशी वागते दिसतं ना तुला? अहो तिचा गुणधर्म आहे तो, म्हणून तिच्यासाठी आपला स्वभाव बदलणं हे कितपत योग्य आहे सांगा ना. अगं मी ना अशी वागून तुझ्या पदरात काही सुद्धा पडणार नाही. आता तरी काय आहे माझ्या पदरात? नवरा आणि या घराचा हरदमा, यालाच मी माझा संसार म्हणायचा. हे बघ बिना, आता तुला कसं कळत नाहीये? मी किती समजवतोय तरी सांगून तुला पटत नाही. हे बघ, आता आपण दोघं आपल्या मर्जीचे आहोत, कळतंय ना? त्यामुळे तुला आता काही विचार करायची गरज नाही. आता आपल्याला आपला स्वतःचा संसार कसा बोलवायचा आहे ना तिकडे फोकस कर ना. फुलवायचंय की मातीमोल करायचंय तुम्ही तुमचं ठरवा. मी माझ्या पत्नीचा धर्म म्हणून स्वीकारतो. म्हणजे तू माझ्याशी नीट बोलणारच नाहीस का? अपेक्षा करू नका. काय? मी अपेक्षा करायची नाही? मला वाटतं तुम्ही बरोबर ऐकलं. विना तू काय बोलतेस हे कळतंय का आधी तुला? मला चांगलंच कळतंय मी काय बोलते आणि काय नाही ते. आई बापापासून मुलाला तोडलं असं सुनेबद्दल बोललं जातं, पण त्याच आई सासू सासरे असणाऱ्या आई बाबांना एका मुलाने तोडलं हे पण ओरडून सांगा ना समाजाला. अगं पण मीना थोडं ऐकून तरी घे ना मग. हे सांगावंच लागेल तुम्हाला, कारण ते माझे सासू सासरे नाहीये, तर आई बाबा आहेत माझे आई बाबा. हे मीना, आणि हो, घरात जे जे काही लागेल ना ते मला तुम्ही आणून द्याल, अगदी दुकानातून बाजार सुद्धा. पण काय डोकं फिरलंय का तुझं? वेगळं तुम्हाला व्हायचं संबंध नाही, आणि वेगळ्या संसाराला काय लागतं ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. ए मीना, ए मीना, मीना. कसं समजून मी हिला? बाबूच नाही आणून देत. आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय आता आम्हाला घरातून बाहेर जा असं सांगायचं का? काय कसं आता निघतो? अगं पण आई तू अशी का बोलते आहे? अरे तुझ्याकडून जे अपेक्षित आहे ना तेच बोलते मी. सगळा दोष ना तुम्ही मलाच द्या, मला एकट्याला दोष द्या, कारण मी दाखवा वागतोय ना, द्या दोष मला. तुझं तू ठरवते आणि आता या घटकेला तू कसा वागतोय ते तुझ्या लक्षात आलंय का? आई कसा वागलो मी? सांग ना कसा वागलो? या हे पण आता आम्हीच सांगायचं. अरे तुझे आई बाप आता बाहेर थकून भागून आले, पाणी तर सोड, 2 मिनिटं तू बसायला तरी दिलंस का? की तक्रार करायला यायचं होतं, आमची वाटच पाहत होतास का तू? सावित्री गप्प राहा, झोप तिथे झोप. शांत झोप लागायला या घरात शांतता नको का? आई, थोडं पाणी घ्या बाबा. आतमध्ये झालं ना आणि थोडा आराम करून घ्या. अगं बाय, आपली इज्जत बरी आहे. तुझी काम वाटप जा. अहो आई झालं ना आतमध्ये. अहो या सगळ्यामधून मला का त्रास देत आहे? माझी काय चूक आहे? तुझी काही चूक नाही ग. चूक आहे ना सगळी आमची. आई झालं ना आतमध्ये. अहो आई असं नका ना करू, त्रास होतोय मला, खरंच खूप त्रास होतोय. थोडी तू का त्रास करून घेते? अहो घेत नाहीये, होतो मला त्रास. सावित्री हे बघ, ती म्हणते ना जा
आज जा थोडा वेळ आराम कर. हे बघ आपल्यासाठी कोणीच नाही, आता आजार तिचाच होता. तू जा. चला. आतमध्ये तू. मला ना आता हट्ट नका करू. आता काय बाबा, आमच्या महाराजांची आज्ञा म्हटल्यावर ऐकावंच लागेल. तोच काय तो आधार आहे त्या म्हातारीचा. त्यांना दुखवून नाही जायचं. तू जा. आज जा. ठीक आहे, हे पाणी घे आणि तिला थोडा आराम करू दे. हा मदन, आता बोल बोल, तुला काय बोलायचं ते. आता मला काय बोलायचं आहे ना ते सुद्धा कळत नाही. का का कळत नाही तुला? अरे सगळं तर तुझ्या मनातच झालंय ना. हो झालं ना. हो त्यामुळे तर हे सगळे लोक मला दोष देत आहेत. कारण आई बापाला वाऱ्यावर सोडणारा मुलगा म्हणून ते सगळे लोक मला झिरवत आहेत. अरे पण तुझ्या मनात सांगतोयस. हे बघ, लोक अशी का बोलताय तू त्यांना जाऊन विचार. या घरात वेगळं आम्ही नाही झालो, तुम्ही झालात. अहो मी त्यांना काय विचारू आणि ते लोक मला असं बोलणारच ना. बोलणारच. मला सांगा बाबा, अहो आम्ही सांगितलं तुम्ही काय ऐकत नाही हो. आम्ही तुम्हाला पोचणार नाही असं म्हटलं होतं का? 6 महिने का होईना पण सांभाळणार होतो ना आम्ही तुम्हाला. मग या चौतऱ्यावर असं वेगळं राहायचं नाटक करता. अरे कसं वागतो आम्ही ते तरी सांग ना. बाबा ओ बाबा, आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही असं म्हटलंय का? मग आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला राहायला काय प्रॉब्लेम आहे? हो मला सांगा, या दुनियेत कोणी वेगळी मुलं नाही का होत? नाही का होत? का आम्ही जगाचे पहिले मुलं आहोत? हो, अरे या घरात तर तुम्ही पहिलेच आहात. अहो पण बाबा, बाबा परत एकदा सांगतोय, आम्ही सांगितल्याप्रमाणे राहायला तुम्हाला इथे काय प्रॉब्लेम आहे? अरे काय बोलतो तू, कळतंय का तुला? हे बघ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागायला आम्ही काय तुमचे गुलाम नाही आहेत. अहो पण बाबा, आम्हाला ही आमची मतं आहेत. हे बघ, इथं मला ही चर्चा नकोय. आणि राहिला प्रश्न या लोकांचा, त्यांना जे कसं वाटेल ना ते त्याला तू प्रश्न विचार, मी नाही विचारणार. कारण वेगळे तुम्ही झालात. नमस्कार. हो नमस्कार, या बसा. हो तुम्ही ऐकलत की काय? हे बघा सरपंच, आम्ही आमच्या मुलाला संस्कार द्यायला कमी पडलो होतो. जाऊ दे तो विषय. पण तुम्ही काय आहात ते सांगा. अहो काय हे शंभराव, नका विचार करू. शामराव, जाऊ द्या. पोरं इकडे तिकडे झाले असतील, त्याचा असा विचार नका करू. अहो दुसऱ्यांच्या सांगण्याने वागतील आणि एक दिवस तरी ते ठिकाणावर येतील. हो पण काय करणार? हो या घराची पडझड झाली त्याचा काय उपयोग आहे? शामराव, असं अभद्र का बोलत आहात? थोड्या दिवसापुरतं आहे ते. कशाला विचार करता आहात? थोडे सर्वे झाले असतील. अहो त्याने काय होणार आहे मला सांगा ना. या घराची गेलेली इज्जत ही मला काय परत मिळणार आहे? हो असं कसं अभद्र बोलता तुम्ही? लोक काय तुम्हाला ओळखत नाहीत का शामराव? अहो एवढा तुम्ही डोक्यावर परिणाम करून घेत आहात की तुम्ही या गावात फिरणं सुद्धा बंद केलं. असं करून कसं चालेल शामराव? हो हो सांगा ना, मी कुणाला तोंड दाखवू? हो प्रत्येकाच्या नजरेत मला माझ्या घरातले प्रश्न दिसत आहेत. कुणाला मी उत्तर देऊ सांगा ना. शामराव,
माझ्या नजरेत पण तुमच्याविषयी काहीतरी प्रश्न दिसतायत. तसं नाही सरपंच, तसं नाहीये. शामराव, तुम्ही माझ्याकडे पण यायचं सोडलं. आपण बालपणीचे दोस्त शामराव, आणि तुम्ही माझ्याकडेही यायचं सोडलं. शामराव, आपण बालपणीचे दोस्त आहोत, आणि तुम्ही ना आम्ही त्या चौतऱ्यावरती गप्पा मारत असलो तर त्या चौतऱ्याला माझ्या किती रंगत घ्यायची. अहो, ते चहाचे कप उचलताना माझी बायको म्हणायची, अहो जेवणाची ताट पण इथेच आणू का. अहो हसत हसत माझी बायको म्हणायची. पण नाही शामराव, हे बघा, अहो मला या घरात बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही हो. आणि सावित्रीला पण बरं वाटत नाही हो. कुठे आहे वहिनी? आहेत की आत आहेत, झोपले ती. असू द्या, आराम करू द्या. पण तुमच्याकडे शांताराम आला होता का शामराव? नाही हो. का? अहो शामराव, त्यांच्या घरी पण काहीतरी भावभावांचा वाद झाला होता. तंटामुक्ती, सरपंच, ग्रामपंचायत यांच्यामध्ये तो विषय झाला. पण पोलीस पाटलांचा मला फोन होता. मी त्यांच्याशी बोललो. ते बोलले की घरचा विषय आहे, आधी घरच्या घरी मिटवत असेल तर मिटवून घ्या. अहो घरचा विषय कशाला कवाडाला आणता आहात? मी शांतारामशी बोललो, पटलं आहे त्याला. बघा, तुम्ही या जाऊन, मी नाही येणार हो. का का तुम्ही येणार नाही? अहो पहिल्या 5 पंचांपैकी तुम्ही एक पंच आहात, आणि तुम्ही म्हणता मी येणार नाही. अहो माझे मी घर नाही समजू शकलो, ते लोकांना काय सांगणार. तुम्ही सांभाळून राहा म्हणून, एकोप्याने राहा म्हणून. बरं, ही असली भाषा माझ्या तोंडून शोभेल का हो? कोण म्हणतात? अहो शामराव, तुम्ही तुमचं घर सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण जर बदलचं म्हणणं जर तुम्ही मनावर घेतला असतं ना, आणि हिस्सा नाकारला असता, तर मात्र वाद डोक्याला गेला असता. पण नाही, तुम्ही जाणलं जे आहे ते मुलांचंच आहे. अहो आज द्यायचं ते उद्या दिलं, उद्या द्यायचं ते आजच दिलं. पण मुलांनी तुमचा आनंद हिरावून घेतला, याच तुम्हाला वाईट वाटत आहे ना शामराव. पण काही काळजी करू नका, तेही त्यांच्या लक्षात येईल शामराव. खरंच मला नाही यायचं हो. अहो शामराव, अहो मीटिंग संध्याकाळी आहे. पण आता मी काय म्हणतो आहे, माझ्या घरी चला. अहो आमच्या सरकारांचा तो चहा आणि गप्पा मारायचा चौतरा मात्र वाट पाहत आहे. असं म्हणताय? म्हणून म्हणतो चला. असं म्हणताय आम्ही. चला चला. सर बोलणार आहेस की असं शांत बसणार आहे? अरे काय बोल, या तिथे यायचा, 2-2 दिवस राहायचा, आपल्या हाताने घेऊन खायचा. अरे वहिनीने बनवलेल्या जेवणावर तर अक्षरशः ताव मारायचा. अरे दिनेश, हे वहिनीने बनवले जेवण असायचं. हे 2 घास खाल्ल्याशिवाय घरातून राहायचं असंच वाटायचं नाही. आणि वहिनी किती छान जेवण बनवतात, आणि ती ज्या पद्धतीने खाऊ घालतात ना, त्या त्यांच्या मायेच्या ओलाव्याला अशी सर नाही रे. अरे त्यांचा हातचा एक चहा जरी प्यायलो ना, तरी दिवसभराचा थकाव तसाच होतो. हो रे, आज कित्येक दिवस झाले ते एका चहाच्या कपाला वंचित झालो आहे रे मी. अरे वहिनीशी साधं बोलणंही नाही. वहिनी म्हणून आवाज जरी दिला ना तरी क्लेश निर्माण होत आहे माझ्या घरी. हे दिनेश, तुझ्या घरी की मेघना आणि तुझ्यामध्ये? तिथं नुसती वादाला कारण शोधत असते. पण दादा तरी वेगळं असं काय वागतो रे? त्याला काय झालंय ना ते मला कळतच नाही. अरे पण तुला काय झालं आहे? म्हणजे
हे बघ, तू दादाचा मुद्दा साईडला ठेव. आणि तू फक्त दादाचा विचार करतोयस. अरे दादा मोठा आहे, त्याला समजवण्यात की आपण काय मोठे नाही. अरे दादाला समजवण्यासाठी आपल्या घरी मोठी माणसं आहेत. एवढं वहिनी सुद्धा त्याला मॅनेज करतील. अरे पण तुझं काय दिने, तुला पण बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्या असत्या. अरे म्हणजे नक्की तुला काय म्हणायचे मला काहीच कळत नाहीये. हे बघ दिनेश, गोष्ट साधीच आहे आणि सोपी. फक्त तू बारकेने विचार कर. अरे तू दादाला समजवण्यापेक्षा तू मेघनाला का समजवत नाहीस? तिला पण समजवण्याच्या पलीकडचं आहे रे सगळं. अरे एकच चुकतोयस तू. अरे आपण ना एखाद्याला फक्त गृहीत धरतो, हीच मोठी आपली चूक आहे. अरे दादा असा का करतो, दादा तसं का करतो, दादा असा का वागतो, दादा तसं का. अरे एवढीच फक्त डोक्यात घेऊन बसलायस तू. अरे तुझं काय दिनेश? हे बघ राहुल, मला ना कळत नाही नक्की तुला काय म्हणायचंय काय. अरे साधी गोष्ट आहे, ये बस. हे बघ दिनेश, रिलॅक्स हो. पॉइंट नंबर 1, दादा आणि मेघना असे का वागतात, त्यापेक्षा असे का वागायला लागले याचा विचार कर. तू त्या मुलाशी जा, वार्तावर तिथे संपेल. आणि हे बघ पॉइंट नंबर 2, ऐकतोयस ना? हो. पॉइंट नंबर 2, दादाला समजेलच असेल ना तर त्याचा अहंकार दुखवेल रे आणि अधिकच प्रॉब्लेम वाढेल. तर त्यापेक्षा तू असं का करत नाहीस? तू मेघनाला विश्वासात घे ना, तिला समज. तर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ना त्याचं कौतुक कर. समजलं? तुला समजतंय? ऐकतेस ना तू? हो, मला पटतंय रे तुझं सगळं. अरे तुला छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कौतुक कर. समजलं? तिला ना वाटेल तेवढा वेळ दे. म्हणजे तिला असं वाटेल की यार नवरा माझ्या बाजूला आहे, म्हणजे तू तिच्या बाजूला आहेस. आणि तिच्या डोक्यामध्ये चित्र विचित्र विचार घुसलेत ना की यांच्या घरचे तुला शिकवतात, अरे ते दूर होतील. मला वाटतं असाच गुंता सुटेल या घरातला रे. हो रे, मला ना पटतंय तुझं म्हणणं सगळं. नाही, तुला तसं पटलेलं नाही. तसं नाहीये, पण मेघनाला समजवलं तरी हा मुद्दा समजत नाहीये ना. हे दिनेश, तू मेघनाला समजू शकतोस? हो, ती तुझं ऐकेल? ऐकेल रे, हिची तुला खात्री आहे? एकदम कन्फर्म ऐकेल. हे बस, मग ह्या घरचा अर्धा तिथेच संपला म्हणून समज. तू दादाचा विचार करू नकोस. दादा फक्त ह्या वादाची दुसरी बाजू आहे. तुला फक्त तुझी बाजू सांभाळायची आहे. हे दिनेश, तर तुझे बाबा बघ ना, तुझे इतके शिकले नाहीत रे, पण त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. अरे नात्याने नात्याला जपतात आणि व्यवहारच्या ठिकाणी जमतात. अरे तुमच्या अशा वागण्यात ते बोलू शकले असते की या घरातून जाते हो म्हणून, पण त्यांनी तसं केलं नाही. अरे तुम्ही एक एक करून सगळे मिक्स केलं आणि ह्या घरचा गुंता अधिकच वाढत गेला. हे दिनेश, तू जास्त विचार करू नकोस. पहिला असा विचार कर की ह्या वादाला कुठून सुरुवात झाली. मी तुझ्या सोबत आहे रे. खरंच थँक्स यार राहुल. अरे थँक्स काय, मी कोणी परका आहे का? तसं नाही रे, पण खरंच तू जे सांगितलंस ना ते पटलं मला. आणि म्हणजे असं वाटायला लागलं की आता ना आता सगळं ठीक होईल. ग्रेट दिनेश, ग्रेट, बरोबर, ग्रेट. थँक्यू यार. फक्त मेघनाला समजव. हे दिनेश, चल मी निघतो, खूप उशीर झालाय रे. अरे थांब ना थोडा वेळ. नाही जातो. चल बाय. ठीक आहे चालेल, चल बाय. ए राहुल ऐक ना, बोल ना. अरे चालत जाण्यापेक्षा एक काम कर ना, माझी बाईक घेऊन जा. अरे नको, राजन आलाय माझ्यासोबत अच्छा, आणि तो बसलाय त्यांच्या मामाकडे गप्पा मारत. ओके, चालेल. आम्ही त्या बाय करून जाऊ. ओके, हो, हो. चल बाय. वापस जा हा. ओके, टेक केअर. बाय. परत थँक्यू रे एकदा. तात्यानू, हो तात्यानू, तात्यानू, तुमचा हाव तरी तुका? हे बघ, ते घरी नाहीये, ते मीटिंगला गेले. काय? मीटिंगला? कुठं? कुणाची डोकी फोडणार? हे बघ, ते मला काय माहित नाही, पण तू आधी ही तुझी टॉर्च आहे ना ती बंद कर. काय? तुझी टॉर्च. काय? अच्छा, बॅटरी. हा,
मायला चालले की बंदच होत नाही रे बस गाडी. आली बंद. अरे अरे बाबा इकडे येताना या पंचाजवळ धड पडायला होतं. त्याच्यात ती भूता रात्रीला उजेड हवा म्हणून ही दल्ली बॅटरी. त्याला काढू किती? ते पण झालं, पण मी काय म्हणतो ती बॅटरी तुझ्यावर मरू दे. हे काय आणलंय? ते तुमच्यासाठी नाही, ते काकूसाठी आणलंय. तुम्ही तुम्ही मोठं सावकार ना, ते आमच्यासारखं खाणार आहात? हे बघ, तुझ्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाही. चल. हे? अरे जा रे जा. बोल, नको बोलू नको बोलू. अरे पण हा वसाडा केला कुठे? हे रावऱ्या रावऱ्या, अरे रायडेच्या हाय कुठं? एकट्याला सोडून पुढचा गेला. हा पुढे पुढचा आला. अरे रणकिच्या तुला काय सांगितलं? माझ्या बरोबर चल, माझ्या बरोबर चल. बोलत नाही मग माझ्या तुला जरा अजून कळवत नाही काय? नुसतं आपण पडशील. रे मेला तू आता जरा गप्प राहा, नाहीतर बॅटरी घालीन डोक्यात. लागला लगेच बॅटरी डोक्यात घालायला. अरे डोक्यात घालण्यापूर्वी मला जरा दाखवली असतीस ना, तर वसाडा मी पडला नसता. काय गौऱ्या तू पडलास? अरे गौऱ्या पडलास? कसा म्हणला? अरे अथर्व म्हणजे काय? अरे मियाला अरे इथं कालो किती? हा कालो किती? अरे ही वाट काय धड आहे काय? अरे कोण चालला हंसाच्या मुजात. म्हणून सांगतात जन्माच्या दारू कमी पी ना. अरे वसाड्या तुला काय पितो? घोड्याचं मूग काय कोडील? घोड्याला मध्ये नाही आणायचा, घोड्याला नाही मध्ये आणायचा गाडवा. मग गाडवाला पण मध्ये आणायचं नाही, समजला? मी गाडवाला मध्ये नाही आणत, मी तुला गाडव म्हणतो. गाडव म्हणाला? गाडव म्हणतोय. बरं चांगला. अच्छा बरं आहे. अरे पण हे धीम्या, तू मला गाडव म्हणतोस का? अरे नाही तू माझा भाव ना, तू मला भाव म्हणाला. अरे आपण दोघं भाऊ. आता नको अंड्याच्या चण खाऊ, सारखंच चण आणि ती खाली दारू. मेला पितो. नको पिऊ. तू कोण सांगणार? अरे बँडेजच्या सुजलाच बघ किती का? अरे मेला तू कशाला मला सांगतो? मग तुझ्या बापसाला सांगतो. मेला घरी जाऊन बायको पोरांना मारतो, पितोस. असं नाही अजिबात साल्या खोटा बोलायचं नाही. अरे मी पोरांना मारता पण बायकोला नाही मारत. अरे तिनं डोलं मोठं केलं की खाली मूठ. अरे मुका त्यानं चाललं मी का बसतो. आणि वातावरण एकदम शांत आणि जराशी परत घेवशीशी वाटली तर परत एक पॅट बनवता आणि एका कोपऱ्यात गप्पा बसता. अरे गौऱ्या, मग मी काल आला होता तेव्हा तू बाहेर अंगणात झोपला होता. अरे होय. अरे काय झालं माहितीये काय? त्या बायकोन वसाडी घरातच घेतला. काय करणार, बाहेरच झोपला. पण मी काय म्हणता, पाऊस पडला रे काल, भरपूर पाऊस पडला. काय काल
पाऊस पडला कधी रात्री पाऊस पडला अरे ताप पण माझ्या या तोंडावर नाही मी आला होता तेव्हा तुझ्या बाजूला कुत्रा झोपला अरे त्या रानातला जन्मताच माझ्या आजूबाजूला कुत्रा झोपलेला नाही तो कुत्रा तुझ्या तोंडाजवळच झोपला काय दिवस सांगतो काय अरे हा मी स्वतः बघितलाय त्यानं तुला भिजवला नाही अरे देवा वाट लागली अरे तेव्हा अरे माझा थोबडा तेवढा करता काय भिजलेला रे हा त्याची नाव वाटत लावून टाकतो साऱ्याचं त्याचं पेटाचं मोडतो अरे अरे असू दे रे असू दे बघ किती गोरा दिसतोय का साल्या आंघोळीचं नाव नाही कोणतरी डोंबत नाही बघ किती गोरा झालाय बघ साल्या हा तुला काय मस्करी सुचते अरे तिकडं माझं त्या कुत्र्यानं माझं डोक्या खराब केला आणि तुला साला ही गंमत सुचते पण मी काय बनतो भीमा तू जरा सांगितलंच नाही ना नाही रे मला सुद्धा सांगितलं नाही फक्त सगळ्याला सांगितलंय लावलीच वाट त्या सगळ्याला सांगितलं मग वाट लावलीच अरे आता गावभर होय अरे मला आता या गावात तोंड दाखवायची जागा नाही रे चालला मी भाऊ भीमा असं काय करतोस असं काय करतो तू माझा भाव तू माझा भावच आहे आपण अरे मी काय म्हणतो तू म्हणतो मला भाव अरे त्याला आग लाव जातो मी काय आता एकटा नाही माझ्या छान बाळा फोन टाकेल तुमचा मी करू काय आणि कोणी सुद्धा आहे समजलं निघा तुला माहिती आहे काय आजपासून आपला एक सभासद अरे बरोबर 2 मी काय म्हणतो चल आता इथं थांबायचं नाही आज गेलो ते तुमची बरोबर चालू इथे आवाज नको आहे मला आराम करायला नाही चला निघा इथून निघा साऱ्यांचा आवाज कापूला भाजी आणली ती कापूला भाजी आणली ती त्या पंचाच्या मुदत पडली रे बाबा अरे त्याच्या मुदत कशी पडली पंचाच्या मुदत अरे रणकीच्या ही रिकामी वाटी आहे अरे भाजीची वाटी पडली अरे देवा आपल्याला काय करू बायकोला काय दाखवू मी सांगतो तुझ्या बायकोला तू नको राहण्याच्या मीच सांगणार माझ्या बायकोला मी काय म्हणतो ही हलते की नाही देखू दाखवतो थंडी पडली काय हे समजत नाही माझी
करून ठेवतोय. अहो का ओरडताय कशाला? चल पहिले इथे या आणि इकडे मला काय बोलायचंय ते बोला. अहो आतमध्ये आई झोपले काय कळतंय का? आणि पिऊन येऊन इथे बडबड करताय. हो, मला काही सुद्धा कळत नाही कळत. जे काय कळत आहे ना ते तुम्हाला धक्कल आहे सगळे. कारण मी मूर्ख आणि तुम्ही सगळे अगदी अति शहाणे. आणि हा दिनेश आहे ना, हा अति शहाणा आणि त्याची बायको पण अति शहाणी. अहो त्यांना का बोलवताय तुम्ही? का तुला का राग आला? मी म्हणतो तुला राग का आला? काय का राग आला तुला? तुम्ही असे का वागताय? मी असा का वागतो? अहो तुम्हाला अख्खं गाव गोळा करायचंय का? कळू दे ना, सगळ्या गावाला कळू दे सगळ्या गावाला. सगळ्या गावाला सवय आहे धिंगाणा पाहायची. या साऱ्या आमच्या घरातल्या तुम्हाला धिंगाणा बघायचा आहे ना, मी घालतोय धिंगाणा. या ना, या बघायला. अहो काय झालंय का तुम्हाला? मला काय झालंय? जास्त बोलवायचं आणि कान दादा काय चालू केलं? अरे दादा काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे काय? तू आमच्यामध्ये पडायचं नाही आणि तुझा संबंध सुद्धा नाही. म्हणजे सगळं तूच ठरवणार आहेस का? हो, मीच ठरवणार. तू कोण तू सांगणारा? सगळं मीच ठरवणार. नाही बरोबरच आहे. अरे नशेत तुला तुझी बायको दिसत नाही, तिथे मी काय दिसणार आहे? जास्त छानपणा करायचा ना काही अहो तू आज सर याच्या बेवड्याच्या नादी कशाला लागतोय? वेगळा मेघना गप्प बसा. ही बेवडा कोणाला म्हणते? बेवडा माझ्या अंगावर धावून येत आहे. तुझी हिंमत कशी झाली रे? तुला कल्पना नाही याचे परिणाम काय होतील. अगं तुला मध्ये बोलायलाच पाहिजे का? तिथे काय चालू आहे आणि तू आगीत अजून तेल टाकून भडकवण्याचा प्रयत्न करते. मग तुझ्या बेवड्या नवऱ्याची फालतूगिरी ना तूच ऐकून घे. हो घेईन मी ऐकून. तुम्ही कशाला मध्ये पडताय? वेगळं झालं तर जा ना मग तिकडे जा. दिनेश ऐकतोयस ना? मेघना गप्प बस ना, तुला गप्प बस सांगितलेलं कळत नाही. प्लीज मेहरबानी कराने आतमध्ये जा. हो जातो आम्ही. आम्हाला हाऊस नाही आली काय धिंगाणा घालायचा तर घाला. हो घालू. जा पण आतमध्ये. दिनेश आत चल. हे बघ, तुला धिंगाणा जायला पाहिजे आहे ना. पहा, अगं तुझ्यामुळे सगळे वाद होत आहेत घरातले. माहित आहे तुला? काय म्हणाला? हो तुझ्यामुळे. वाद होत आहेत माझ्यामुळे. हो. दिनेश तू ऐकतोयस ना? तू गप्प का आहेस? अरे मग काय करू? हा ऐकून घेण्याचा मनस्थितीत आहे का मला सांग? अरे ते नसतील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत म्हणून ते वाटेल ते बोलतील आणि आपण ऐकून घ्यायचंय का? ते काय नाही हा. तुला काय करायचंय ते कर. तुला जर ह्याची एवढीच बाजू घ्यायची आहे ना तर मी इथे एक मिनिट सुद्धा थांबणार नाहीये. जा ना, ठीक आहे. बापाचा बंगला आहे ना, तिकडे जाऊन जा आराम कर. आणि ह्याला सुद्धा, ह्याला पण दे तिकडे. ए दादा, आता तो हद्दपार करायला लागलाय बघा. पुन्हा आवडतो आवाज काढून बोलतोय. सांग ना मोठ्या भावावर कोणाला बोलतो हा? मोठ्या भावाला. अरे थोबड फोडून काय होणार आहे? एकमेकांची ना डोकी फोडून टाका डोकी. अहो रात्र कष्ट करून आम्ही हे घर बनवलं आणि या घराचा आता स्मशान होत चाललं. स्मशान. द्या तुम्ही सगळा दोष मला द्या. कारण मीच कारणीभूत आहे ना या सगळ्या कारणीभूत मोठा सगळ्या आग लावायला. त्याच्यामुळे द्या. आणि हा मोठा लाडका देऊन टाक. अरे दादा काय झालंय तुला? का असं वागतोस? सगळे वाद हे सगळे तुमच्यामुळे होत आहेत. तूच कारणीभूत आहे. अरे मी काय कारणीभूत आहे? काय झालं? मी काय घेतलंय का तुझं? मला सांग काय झालंय? हे बघ, लहानपणापासून सगळं जे काय मिळतंय ना ते तुला मिळतंय. काय मिळालंय मला? काही सुद्धा नाही. अरे सगळं दिलंय ना आपल्याला दोघांनी, पण आपल्या दोघांसाठी दिलंय सगळं आई. हे बघ, अरे जास्त बोला ना तुम्ही कान पाड. बस करा तुम्ही. बस करा. काय चाललंय तुमचं? एकमेकांच्या
अरे हाय राहुल, अरे कसा आहेस? अरे माझं राहू दे रे अशोक. हे घर बघ ना, हे घर कसं आहे, हे घरची परिस्थिती कशी आहे आणि कुणामुळे झाली आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. राहुल, आणि त्यासाठीच तर आलो आहे इथे. अरे मग त्यासाठी तुला इकडे यायची गरज काय? तुझी बहीण गेली आहे ना तुझ्याकडे, तिनं सारं तुला सांगितलं असेल. हो, अरे पण ती एक बाजू झाली. अरे वादाच्या मुळाशी जायचे असेल तर दुसरी बाजू पण तपासायला हवी ना. हे बघ अशोक, तू तुझ्या बहिणीला चांगलं ओळखतोस. अरे मग दुसरी बाजू तपासायची गरजच काय? राहुल, म्हणजे इथे मेघनाचं चुकतंय असं म्हणायचं का तुला? अर्थातच असेल, याच्यामध्ये मेघनाची खूप मोठी चूक आहे. असेल. अरे 100% म्हणता येणार नाही. अरे बरोबर, तू तिचा भाऊ आहेस ना, तुझ्याकडून मी ह्याच उत्तराची अपेक्षा करायची रे. पण राहुल, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे ती माझी बहीण आहे म्हणून मी तिला पाठीशी घालायचं असतं ना. आणि हा पाठीशी घालतोय असं समज झालाय का तुझा? अरे माझा असा समज झालाय, हा तुझा गैरसमज झालाय. अरे तुझ्या बहिणीचं किती बरोबर आणि किती चुकतंय हे तपसायला आलायस ना तू इथे. हे बघ राहुल, अरे मेघना आणि तिने केलेल्या चुकांचा मुद्दा जरा बाजूला ठेव. म्हणजे माझी नेमकी काय भूमिका आहे ना ती तुझ्या लक्षात येईल. म्हणजे मी समजलो नाही रे काय. अरे राहुल, ती माझी बहीण आहे म्हणून तिला पाठीशी घालायचं असतं ना, तर रागाने माहेरी गेलेल्या मेघनाला आताच्या आता तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं नसतं. म्हणजे अशोक, दिनेश आणि मेघना तुझ्याकडे नाहीत, मग गेली कुठे? कदाचित ऑफिसला गेले असते, सकाळीच घराबाहेर पडले. आणि हो, माणुसकीचा भाग म्हणून रात्रीच घराबाहेर निघून जा असे नाही सांगू शकतो. पण तू इथे कशाला आलायस? राहुल, अरे मला आई बाबा आणि मदन दादाला भेटायचंय. अरे आई बाबा आणि वहिनी शेतावरती गेले आणि मतदाता असेल मित्रांच्या टोळक्यामध्ये. हे पण अशोक, हे बसणार किती उभं राहशील. पण मी काय म्हणतो माहितीये, तू आई बाबांना भेटू नकोस. तू आई बाबांना भेट, वहिनींना भेट, पण तू दादाला भेटू नकोस. का? कारण तू तुझा खूप अपमान करेल. अरे पण मी त्यांना का भेटू नको? आणि त्यातून जर माझा काही जर अपमान होत असेल तेही सहन करायला तयार आहे ना मी. अरे दादाकडून काय चांगली अपेक्षा ठेवतो? अरे राहुल, असं गप्प राहून पण चालणार नाही ना. असे विकोपाला गेलेले वाद कसे सोडवता येतील यासाठी तरी प्रयत्न करावेच लागतील. अशोक, जर काय करायचं असेल ना तर आपल्याला त्या साल्याचा बंदोबस्त केला पाहिजे. गौतमचा बरोबर ना? बरोबर. अरे त्या हरामखोराला चांगलाच ओळखतो मी. या घरावर राग करण्यामागची 3 कारणं आहेत. काही वर्षापूर्वी शामराव बाबांनी भरल्या मीटिंग मध्ये त्याचा अपमान केला असं म्हणणं आहे त्याचं. अरे दिनेशच्या प्रेमात पडलेल्या मेघनाला त्याला मिळवता आलं नाही म्हणून त्याच्या मनात शेरलं आहे. आणि तिसरं मुख्य कारण म्हणजे अरे त्याने मीनाताई सोबत केलेलं असभ्यतेचं वर्तन आणि त्यावेळी त्याने त्याच्या कानाखाली काढलेला जाळ ना तो अजून विसरू शकलेला नाही. अरे म्हणूनच तो या घरावर सूड उगवत आहे. पण मात्र हे यांच्या लक्षात येत नाही. नाही अशोक, ह्याच्यामधलं ना मेघनाला आणि दिनेशला काहीच माहित नाही. अरे इव्हन गौतम इथे आलेला दिनेशला सुद्धा आवडत नाही. आणि हे बघ, ह्या वादाचं कारण तोच आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आपल्याला. राहुल, अरे आपल्याला तेच तर काम करायचंय. अरे त्या हरामखोराला अख्ख्या गावाचा तुकडा करावा लागेल. आधी या घरची इज्जत गेले ना, गावभर झालेली आहे ना ती सावरा. अरे बरं झालं तू इथे आलास, नाहीतर आम्ही नव्हतो तुला भेटायला ती गाठायला. पण प्रयत्नही करू नका, हाताला लागायचं नाही मी तुमच्या. अरे भ्रम आहे तो तुझा. कारण नीच प्रवृत्तीच्या माणसाचा शेवट केव्हाच चांगला नसतो आणि तो लवकरच होतो. आईला
म्हणजे मारणार तुम्ही मला? ए आता फक्त मी शिक्काच मारलाय. लात मारून बाहेर काढायच्या अगोदर सांग, त्या घरामध्ये हात लावायचं काम का केलंस? अच्छा, म्हणजे पूर्ण तयारी करून उतरला. म्हणजे तुम्ही मला लाथ मारून बाहेर काढणार? अरे आग लावली नाही, ती लागली. मी फक्त चिमटी टाकायचं काम केलं. पण का ते विचारायचं नाही. फक्त बघत बसा या घरात काय करतो ते. अरे राहुल, अरे याच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला मदन दादा आणि दिनेशला समजवावं लागेल. उपयोग होणार नाही. कधी अपमान झालाय तुझा? अरे माझा झालाय, माझा. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा. आणि तेव्हापासून आग लागली या काळजात. अरे या शाहूरावांनी फार सभेत माझा अपमान केला. अरे हे जेवढं घर तेवढं जबाबदार आहे ना, तेवढा अशोक तुझं सुद्धा घर जबाबदार आहे. का मेघनाला मिळवता आलं नाही? मी तर जाते. ए, बस स्वतःवरती संयम ठेवायचा, नाही तर माझा सण चुकला ना तर. झाली तू बटबट करून? ए झाली का? आता माझं ऐकायचं काय? तुझं झालं ना तेवढं बस झालं. आता या घरापासून दूर राहायचं. अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय साल्या. हे बघ, जास्त तर ऐकलंच नाही ना साले, तुला इथंच टोके. समजलं? अरे बापरे, सरळ सरळ मला धमकी. ते घाबरलो नाही बाबा, घाबरलो. ए आयला येणा समजतोस आपल्याला, येणा समजतोस. सर्व सगळं कळत नाही का रे? तुला वेगळ्या भाषेत समजून तिच्या आईला आता धोक्यात आला लागा. हा मरणार माझ्या हातात. बस, मला नाही वाटत तसं. कारण दिवस तुझे वरले आहेत. अरे तू घर फोडायचं काम केलं आहेसच, त्याबरोबर एक दुसरीची मनं सुद्धा तोडलेस. अरे त्याला माफ करून कसं चालेल? म्हणजे तुम्ही मला मारणार? अरे मारणार नाही साले, तू आता चालणार. अरे कोण? हा तर माझा माझ्याच घरात येऊन माझ्या मित्राच्या अंगावर हात टाका. लाज आहे वाटते तुला? हा? म्हणून दादा, अजूनही माणसं ओळखायला चूक करतात तुम्ही. मी चूक करतो? तू आहेस कोण? पाहुणा आहेस, पाहुण्यासारखा. आणि हे बघ, हे माझं घर आहे, माझं. तेव्हा इथे ना मर्यादित राहायचं, समजलं? मर्यादित. हे आमचं घर म्हटलं असतं ना तर जास्त शोभून दिसलं असतं. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी माझी अजून मर्यादा ओलांडलेली नाहीये. आणि ओलांडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, आता मागात पडेल, समजला? दादा अरे असं का म्हणतोय? ए, कोण? तू कोण आहे? कोण आहे तू सांग ना. अरे इथे हे माझं घर आहे, तर माझेच चालणार. मला सांग. हे राहुल, चल. अरे या हरामखोराचं माणुसकी हरवून बसलेले या हरामखोरांबरोबर बोलून काहीच उपयोग होणार नाही. चल. निघा. आणि 1 मिनिट, या घराचा मान राखतोय म्हणून तुमचा आगाऊपणा सहन करत आलोय. नाहीतर तुमची नशा उतरवायला माझ्या बहिणीबरोबर झालेला वाद हा एकमेव मुद्दा मला पुरेसा आहे. मान्य आहे माझी बहीण आगाऊ आहे, कुणाशी कसं बोलायचं हे तिला नाही कळत, पण तिला मारायला जाण्या इतपत ती नालायक नाही. तेव्हा नशा करू नका आणि नशेमध्ये असताना बोलू तरी नका. एकटे पडाल, एकटे. चल राहुल. वा वा वा, भाषण शांत करता येतो तुला? राजकारणात उतरायला काही हरकत नाही. ये. अरे तुझ्यासारख्या हरामखोरांचे सल्ले नको आहेत मला. माझा लेखता नाही. अरे हा गौतम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अरे किती दिवस, किती दिवस. अरे तुझ्यासारखे लांडगे पाठीशी नाही तर हाती आलेल्या सावलाच्या छाताळापासून त्याचा फडशा पडतात, तो पण पूर्ण संपेपर्यंत. आणि तुझ्या हाताला लागले सावध म्हणजे मदनदादा आहे. आणि त्याला जर संपवायची जर अशा करशील ना तर त्याच्या अगोदर तुला मी संपवेन. म्हणजे तू मला संपवणार? अजून एक काय येणार काय रे? पुढचा एक काय सांगतोय ते
या घरचं ना मीठ खाल्लंय मी मीठ समजलं. या घरामध्ये जर तू वाकडा केलास ना साला तुला जिवंत मारणार. ए चल चल ए अजून अजून ऐकायचं काय. आता तू जर जिवंत असेल तर मी तरी. चल चल अशोक ह्याच्यावर काय लावून का फायदा चल रे, नाही. चल. चल. चालले हरामखोर आम्हाला शिकवतात आहे. हे काय प्राण्यांची मजा? अरे सांगा ते हरामखोर मला वाटत ते म्हणून गेले आणि तू काहीच बोला नाही. म्हणजे तुझ्या नजरेत मी झिरो आहे म्हणजे मला काहीच किंमत नाही. अरे असं नाही आहे रे. आता बोललो त्यांना बोललो की नाही बोललो ना. हे बघ, अरे तू माझा यार आहेस यार. अरे या भाडव्यांचा काय मनावर घेतो. आणि मी मनावर घेत नाही रे पण तू सुद्धा अजून काहीच मनावर घेत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला. मी काय मनावर घेतलं नाही. अरे ते जर अजून इथे थांबले असते ना अजून तर सगळ्यांना धक्के मारून बाहेर काढावं लागलं असतं. अरे पण त्यांना बाहेर काढायचं आहे ना त्यांना अजून तू काढत नाही आहे. म्हणजे मी समजलो नाही. काही नाही रे पण काही गोष्टींना वेळ लागतोय ना ते खटकते मला. म्हणजे मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय. अरे मला माहिती आहे तू माझ्या भल्याचाच विचार करतोय. अरे म्हणूनच आज माझं आता स्वतःच काहीतरी असणार आहे. अरे त्यासाठी झटपट निर्णय घ्यावे लागतात. असा हातावरती हात घेऊन बसून चालत नाही. हे बघ मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय. पुढे धोका दिसत आहे धोका. धोका कसा कसला कसला धोका होता. अरे ती मोक्याची जागा आहे ना हा. ती तुझ्या हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. अरे असं काय तुझं आहे गौतम. अरे ती माझीच आहे. ती कशी आहे सांग कशी आहे. तुला काय वाटलं रे ती सहजासहजी तिने तुला जागा देणार आहे का. आणि जरी तिने तुला भाऊ असताना तरी ती मेघना दे ना तुझा काढू नको ते मेघनाचा नको काढू. त्याच गोष्टीचा तुला फायदा उचलायचा आहे. अरे त्याची कमजोरी लक्षात घे. आणि आता तिने जरी वेदनामुळे तुझ्याशी वाढत असलं ना तरी त्याला तुझी खूप काळजी वाटते ती. असला कसं हे मात्र खरे भाऊ आहे रे माझा तो. आणि समजा उद्या तुला मरण आलं तर ते त्याला सहन सुद्धा होणार नाही. मग नाही तो त्याचा बरोबर. फायदा. अरे त्या गोष्टीचा तुला फायदा उचलायचा आहे. एकदा का देण्याची सही केली ना मग बघ ती जागा तुला पुढच्या पुढे घेऊन जाते ते. मग बघ अरे तुला कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. अरे दोस्ता किती किती विचार करशील रे माझा तू. किती थँक्यू. बस थँक्यू करून मला केलंच पाहिजे. अरे असं कसं म्हणतोस तू. असं नको ना बोल. बस बस हा. मी तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो. बस. कोणाला सांगणार आहे? कोणाला? अरे तिला काय सांगू मी. तिला काय सांगू. मी माझ्या बायकोला सांगेन. अरे पण ती घरी असायला हवी ना. ए काय काय म्हणायचंय काय म्हणायचंय काय तुला. अरे हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे यार. तुला सगळं स्पष्ट सांगितलं ना तरी तुझ्या काही गोष्टी लक्षातच येत नाही. अरे याची तुला मी कल्पना दिली होती पण तुला माझं पटत नाही. असा नको रे बोलू. मग कसं बोलू सांग ना. अरे यार मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करतो पण तू नेहमी येतोच नसेल. आणि तुझी बायको त्या पिंट्याच्या हे गौतम हरामखोर काय काय बोलतो तू. सॉरी यार सॉरी. हे बघ तू आणि तुझी लाईफ कसं जगायचं तसं जगा. अरे यार तू माझी कॉलर पकडलीस खूप वाईट वाटतंय आपल्याला. बस बस आपण येतो यार. गौतम गेला. हा गौतम गेला.
कुठे गेले होते तू हा? कुठे गेले होते सांगून जायला तुम्ही जागेवर असता का आणि असल्यात तरी तुमचे डोळे उघडे असतात का हे जास्त बोलीस ना तर थोबाड फोडीन बस, तुला. माझ्या अंगाला हात लावू नका हे बघ जास्त ठेव ठेव करू नकोस आता चालेल, माझ्यामुळे कच्चे मी सांगते मला मारू नका मग आरती उतार हा? आरती उतार काढून तुझं पण थोबाड फिरवून गप पडून जा अगं तू माझ्याशी रुबाब दाखवते आणि साऱ्याच्या पिंट्या बरोबर मिरवून येते आणि माझ्या सालीच्या रुबाब आता तुझ्या जे काय पोटात जे वाढतंय ना पण ते सगळं त्या पिंट्याचंच आहे तसाच असणार काय बोलताय का तुम्ही शुद्धार आहात का बायको ना मी तुमची थोडा पण विश्वास आहे का माझ्यावर कोणी येईल तुम्हाला भडकून जाईल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा संसार केलेला तुमच्या सोबत का मग तुम्ही बोला आता बोला हे बघ जास्त शहाणपणा करू नका हे मदन काय बोलतो तू काय तुला कळतंय काय नाही बाबा डोकं ठिकाणावर आहे का सांग मला नाही माझ्या डोक्याची बाग ठिकाणावर आहे बाबा मग तुम्हाला माहित आहे का ही त्या पिंट्या आहे ना पिंट्या तिच्या बरोबर एक संबंध आहे मदन अरे काय बोलतात कळतंय का तुला अरे नालाय का अरे हिच्यावर असले घाणेरडे आपण परफेक्ट ना तर विसरून जाईल की तुम्हाला सांगून काय करू बस बाबा नका बोल आता फक्त मी आणि माझा नवराच बोलला बोला मला समोर वाटतं माझ्या पोटात पिंट्याचं बोलवा त्या पिंट्याला आणि बोलवा त्याच्या आई आणि अख्ख्या गावाला बोलवा बोलून जाऊ दे इथे काय व्हायचंय ते हे बघ तुला मुगाला आतमध्ये जाऊ दे हो दे देऊन का 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 नाही आतमध्ये जाऊ इथेच बोला काय व्हायचं ते इथेच बोला पाहिलंच दिनेश बाहेर माती खाऊन आले आणि आपल्याला सारसूतपणाचा आव दाखवते तू माझं माझं बोलू नका मुलींपेक्षा मुलांना पिझ्झा बर्गर खाण्यामध्ये आता आयुष्य गेलंय तुझं तिने माझ्या मर्यादेच्या गोष्टी तू मला शिकवलं होतं ज्या ज्यावेळी मला त्याच्या गोष्टी आल्या ना त्या त्यावेळी स्वतःभोवती कुंपण घातलंय संस्काराचं हो दिसलं तुझं संस्कारांचं कुंपण मेघना गप्प बसा दिनेश वहिनी बस बोला काय बोलताय पिंट्याचं मुलं आहे माझ्या पोटात बोला ना आता का गप्प तुला पन्नास वेळा सांगतो माझं डोकं जास्त भडकावलं बसा सांग थँक्यू का 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 गप्प राहू मी अरे किती दिवस गप्प राहू मी का अरे किती दिवस मुख्याचे मार खाऊन एका कोपऱ्यात बसू काय वाटलं तुम्हाला एका कोपऱ्यात बसून मी रडत बसेल का माझा बाप गरीब आहे तो आपल्या मुलीसाठी न्याय देऊ शकत नाही आणि जर आला तर तुमच्या पायाजवळ डोकं ठेवून माफी मागेल असेल माझा बाप गरीब नाही दिला तो आपल्या मुलीसाठी न्याय पण त्याच बापाने कसं परिस्थितीला सामोरं जायचं हे मात्र शिकवलंय नको ना नको मला निर्माण जाते ए मीना दिनेश आज चल रोजनाच समाचार पहिल्यांदा भूल जन्माला येणार होतं
हसला किती याला संधी दिली बोलायची, किती सुधारण्याची याला संधी दिली, पण हा नाही सुधरत. या ना त्या कारणावरून नुसता घरात वादच करतोय. पण आता सावित्री बस झालं, बस झालं सावित्री. नको जरा तू उभा करू नको. शांत व्हा. नाही नाही अहो, मुलगाचा आपलं काय असं म्हणताय तुम्ही? मुलगा आहे ना आपला. नका असं करू. नका जाऊ देऊ त्याला. ए, चल दूर दूर हो इथून. नको, नको, नको. काय होतं तुला? बरं वाटतंय का आता? जास्त त्रास होतोय का? बहिणीनो, ठीक आहे. अहो जितकी होती तेवढी आणले. काकू, हे काकू, तुझं बरं वाटतंय ना? अहो आई, चला ना थोडं जेवून घ्या. औषधं घ्यायचे. काकू, अगं असा कसा जाऊन चालेल? कुठाला काहीतरी खायला हवं ना? चला बहिणीनो, हो आई. आपण काकूला देऊ काहीतरी खायला. चला ना. हा? चला ना आई. थोडंसं खायला हवं. या मदनराव या. आलात फिरून? काय बोलायचं नाही का बोलण्यासारखं नाही? भीमा, जरा शांत राहायलाच ना फार बरोबर. हो शांत राहतो मी, पण एवढा सांगेल नका ग नका दुखू त्या म्हाताऱ्यांना. अरे तुम्ही शिकलेली माणसं आहात आणि काय अवस्था करून ठेवली या घराची. तुमच्या परस आम्ही बेवढं बरं नाही का? भीमा, जरा मेहरबानी कर आणि तुझं तोंड जरा बंद ठेव आणि निघ. हा गप्प राहतो मी. अरे पण ह्या म्हाताऱ्यांना बघून जीव जळतो म्हणून बोलावं लागतं. भीमा, ज्यांना बोलून कळत नाही त्यांच्यासमोर डोकं जरी आपटलं ना तरी त्यांना काही फरक पडत नाही. तू ये. काकूला बघा. हो हो. ते मीना थांब ना ग. मी काय म्हणतो, आई जेवली का? कधी? रात्री की आता? अगं पण का बोलते आहे? मग मी कसं बोला हे तरी सांगावं ना तुम्ही. बोलते तेच फ्रूट आहे. मीना, हे बघ ऐक ना, खरं सॉरी. सॉरी तर तुम्ही बोलूच नका हो. त्याही पलीकडे गेलात तुम्ही. मीना, माझा ऐकून तरी घे ना. खरंच चुकलंय माझं. अगं त्या दिवशी ना आम्ही खूप दारू प्यायलो होतो ना म्हणून. दारू भीमाही पितो पण तो आपल्याशी बोलतो थोडा शुद्धीत असतो. बायकोशी भांडतो पण जिवारी लागेल असं काही बोलत नाही. पण म्हणणे करतो बायकोशिवाय अधुरा आहे. पण तुम्ही खरंच माझी मलाच लाज वाटायला लागली. ते मीना, मीना, ते मीना, अगं ऐक ना ग. ते मीना. नमस्कार मदन दादा. ये. हो आईला बरं वाटत नाही असं कळलं म्हणून बघायला आलो. हो हो, आईला ना बरं वाटत नाही आणि बस ना आलो. मेघना, ए मेघना, मेघना. अशोक, अरे तू बैस, पाणी आणते.
काय अचानक आला? का येऊ नको का? नाही रे, सहज विचारलं. पण मी सहज आलेलो नाहीये, खास तुला भेटायला. मला का रे? ये बस. बोल ना. बर, दिनेश कुठे आहे? दिनेश बाहेर निघून गेलाय, काही बोलला नाही. मग आई बाबा कसे आहे? कमॉन अशोक, घरातून तू आलास ना, मग मला काय विचारतोयस आई बाबा कशी आहेत? हो, चूक झाली माझी. तुला आई बाबा विचारून समजणार नाही, बरोबर ना? बरं, तुझे सासू सासरे कसे आहेत? काय झालंय त्यांना? सगळी नाटकी आहेत नुसती, दुसरं काय? नाटक करत आहे? अरे बापरे, मला तर वाटलं आजारी आहे म्हणून बघायला आलो. तुझी पण कमाल आहे अशोक, तू त्यांना बघायला आलायस? अगं, यांना काय बघायचं? तेच ना. खरं ना, तर मी तुझ्याशी बोलायला आलो. मेघना, अगं तुझं बरोबर आहे. तुझं मला आता पटायला लागलं. मी उगाच तुला वेड्यात काढलं. म्हणजे मला समजलं नाही. तू जे या लोकांशी वागलीस ना, हा, ते अगदी बरोबर होतं. सगळ्यात आधी तू वेगळी झालीस, ते बरं झालं. हो ना. नाहीतर या लोकांना किती सहन करावं लागलं असतं तुला. नाहीतर काय, अरे किती त्रास होत होता ना, ते माझं मला माहित होतं. दिनेशमुळे मी सहन करत होते. शेवटी माझा नाईलाज झाला. मेघना, अगं तू दिनेशला दारेवर धरलंस ना, ते बरं केलंस. अरे त्याला जर बोलले नसते ना, तर त्याने सुद्धा माझं ऐकलं नसतं. त्याला सरळ म्हणाले, तुला तुझे घरचे आणि आई वडील हवे असतील ना, तर मी इथे अजिबात थांबणार नाही. मग काय, ऐकलं त्याने. अगं तुझी वहिनी म्हणजे माझी बायको पण अशीच म्हणाली. तू जरी अशी थांबली, ती निघाली आपल्या आईकडे जायला. काय सांगतोय? अरे पण मी का जायला निघाली? अगं तिला पण घरी राहायचं नाहीये. तुझ्यासारखा तिला घरी त्रास होतोय. किती ऐकेल ना ती? अगं घरी म्हातारी माणसं असणं म्हणजे एक प्रकारची कटकटच असते. अरे अशोक, काय झालंय? मला कळेल का? कोण काही बोललंय का तिला? आई बाबा आणि दुसरे कोण? अगं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखी कटकट. किती ऐकायचं सांग ना. अरे इट्स ओके ना, एखादी गोष्ट नसेल पटली म्हणून बोलले असतील आई वडील. एवढं मनावर लावून घेण्यासारखं काय असतं? आणि मुळात तू तुझ्या बायकोला का समजावत नाहीस? अगं समजवलं पण नाही ऐकत ना ती. नाही ऐकत म्हणजे काय? अशोक, तू तुझ्या बायकोचा रुबाब का ऐकून घेतोयस? का म्हणजे? बायको आहे ती माझी. अगं माझं प्रेम आहे तिच्यावरती आणि मला तिचं ऐकावंच लागेल. अरे मग आई बाबांचं काय? त्यांचं तुला काहीच वाटत नाही का? त्यांचं काय वाटायचंय? अगं मला त्यांच्यापेक्षा माझ्या बायकोचं मन जपणं जास्त महत्वाचं वाटतं. अरे अशोक, तुला कळतंय का तू काय बोलतोय? तुला तुझ्या बायकोच्या मनाची पडलेली आई वडिलांच्या मनापेक्षा. नाहीतर काय? किती सहन करायचं? सांग ना, किती सहन करायचं? आता मला पटलंय. फक्त तुला इथे त्रास झाला म्हणून तू असा निर्णय घेतला. मी मात्र तुला उगाच दोष देत राहील. पण अशोक, तू फक्त तुझ्या बायकोचं ऐकतोयस ना, हे मला मुळीच पटलेलं नाही. मग काय करू? जायला सांगू तिला घरी तिच्या? पण ते सांगून सांगू शकत नाही ना. अरे मग तुलाही जायचं का तिच्यासोबत? अगं मी का जाऊ? आम्ही राहू ना आमच्या घरी. एक मिनिट, तू नक्की काय बोलतोयस? तू आत्ताच तर म्हणालास ना की तिला राहायचं नाहीये घरी. अगं तिला आई बाबांसोबत एकत्र राहायचं नाहीये. अशोक, तू आई बाबांपासून वेगळा होणार आहेस? वेगळं काय? वेगळं झालोय. तुला कळतंय तू काय बोलतोयस? अरे तुला अक्कल नावाचा काही प्रकार आहे की नाही? अरे तुझ्या बायकोला आवडत नाही, बायकोच्या मनाला वाटतं म्हणून तू आई बाबांपासून वेगळा झालास? मग हे कोण होते? सांग ना, हे कोण होते? हिरेचे आई बाबाच ना? का? अरे नवऱ्याच्या आई बाबांना किंमत नाही. तुझा भाऊ तुझ्या आई वडिलांपासून वेगळा झाला हे ऐकून तुझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली.
अगं एका आई वडिलांपासून तू त्याच्या मुलाला तोडलंस, त्याचा त्रास किती त्यांना झाला याचा विचार कधी केला? अरे अशोक, आपले आई बाबा चांगले आहेत. हे बघ, आई बाबा हे आई बाबाच असतात, मला ते कधी चांगले किंवा वाईट नसतात. अगं सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणणे इतकं मोठं मन असावं लागतं मेघना. तर तेव्हाच कुठे हे घर आनंदाने राहून निघतं. अगं तुझे सासू सासरे खूप चांगल्या मनाचे, पण तू त्यांना ओळखायला चूक केली. बघा, जिथे तू आपल्या आई वडिलांना नाही ओळखू शकलीस, तर सासू सासऱ्यांना काय ओळखणार? अशोक, काय बोलतोयस तू? मी आणि माझ्या आई बाबांना ओळखू शकले नाही? हे तुझ्या मनाला विचार. अगं आपले आई बाबा आपल्या सुनेला त्रास देत असतील या गोष्टीवर आधी तुझा विश्वास बसलाच कसा? अगं पोटच्या पोरीसारखे जपत आहेत ते तिला, आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, बघा हा तर तिचाच आहे. ती कुठे जात नाहीये. अगं तिने तुझ्या लक्षात यावं म्हणून हे सर्व नाटक करायला लावलं ना. हा फरक आहे दोन शिकलेल्या मुलींमधला. अशोक, तुझ्या बायकोला सांग. अगं तिने तिच्या वतीने माफी मागायला सांगितली. नाही अशोक, वहिनीला सांग तू माफी नको मागू, मी तुझी आभारी आहे. अशोक, खरंच मी खूप चुकले, माझ्यामुळे खूप जणांना त्रास झाला. अगं मेघना, मनाला लावून घेऊ नकोस, आमचाही नाईलाज होता. अशोक, आई बाबांना सांग मी त्याची माफी मागितली. हो, आई बाबा माफ करतील तुला, परंतु घरी तुला माफी मागायचे ते या घरच्या, खास म्हणजे तुझ्या सासू सासऱ्यांची. खूप चांगल्या मनाचे आहेत ग ते, आणि ते तुला समजून घेतील तुझा. मेघना, अगं खरंच वेळ गेलेली नाहीये, सावर तुझ्या घरात. थोडा वेळ लागेल, पण सर्व ठीक होईल. हो, नक्की. अशोक, खरंच थँक्स. तुझ्यासारखा भाऊ भेटायला ना खूप नशीब लागतं. अगं वेळे, थँक्स काय म्हणते? आता नको विचार करू, चल. जास्त विचार करायचा नाही, आणि आई बाबांची काळजी मी घेते. नक्की चल, येऊ. सांभाळून जा. अरे तुम्ही निघालात पण? हो, इथे येऊन खूप उशीर झालाय. चला येऊ. थांबा ना जरा थोडा वेळ, लगेच निघालात. आई बाबा बरे आहेत ना? आई बाबा सर्व ठीक आहे. आता मला खूप उशीर झाला, चला येऊ. चालेल. चहा वगैरे झाला ना? पण हो, चहा वगैरे मिळाला. चालेल, येऊ. हो चालेल, काळजी घे ग. हो. येऊ का सोडायला? नको नको, जाईल. दिनेश, अरे किती वेळ आणि कुठे गेला होतास तू? दिनेश, अरे ऐक ना दिनेश. खरंच माझं खूप चुकलं, खूप चुकलं. मीनाताई, 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 काय झालं ग? मीनाताई, मला माफ करा, मी तुमच्या पाया पडते. अगं काय वेळासारखं चालू आहे? माझ्यामुळे या घरात सगळ्यांना त्रास झाला. मीनाताई, मला माफ करा. अगं असं काही नाहीये, तुझ्या एकटीची चूक नाहीये. इथली परिस्थिती पण तेवढीच काढली आहे. मीनाताई, मी आईला भेटू शकते? अगं वेळे, परवानगी काय मागते? चल भेटून येऊ. चल.
अभ्यास करतोय. गौतमचा ना वाचलाय तो, आणि त्याने तुझं अजून नावही घेतलं नाही. अरे घेतलं असतं तर काही मला फरक नसता पडणार आहे. असं कसं दादा? फरक पडेल. अरे वहिनीला, तुझ्या होणाऱ्या बाळाला, या घराला फरक पडेल दादा. अरे दादा का असं वागतोय? काय झालंय तुला? काय करत होती त्या गौतमला मारायची? अरे दिनेश, अरे त्या साल्याने मला पूर्ण बरबादच करून टाकला आहे. अरे माझ्या बायकोच्या नजरेत तर मी पूर्ण उतरूनच गेलो आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या नजरेत तर मी पूर्ण ठरलोच आहे. हे बघ दिनेश, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या हरामखोरानं मला दारू पाजून आपल्या जमिनीच्या पेपरवर मला सह्या घेतल्या आणि मला बसू पाहत होता. अरे मग दादा, सांग ना, सांग मी त्याला का सोडू? अरे पण दादा, मारणं हा काय पर्याय होता का? अरे जर उद्या त्याचं काही कमी जास्त झालं असतं तर आपल्याला किती पश्चाताप करावा लागला असता. मेला असता तरी मला काही फरक नसता पडला. आणि मग जा आणि मार त्याला आणि कर तुझं डोकं शांत. हे बघ दिनेश, तर मी नाही सोडणार त्याला, नाही सोडणार त्याला अजिबात. मारून टाकीन मी त्याला. अरे दादा, काय झालंय तुला? तू वेडा झालाय का? काय झालंय तुला सांग ना. अरे हो, मी वेडाच झालो आहे, वेडाच झालो आहे. अरे साल्याने माझ्या बायको बद्दल नको नको ते उद्गार काढले, मग नाही का मी वेडा होणार? अरे बघ, यापुढे सांगून देतोय तुला, माझ्या बायको बद्दल किंवा या आपल्या घराबद्दल जर कोणी बोलणार असेल ना तर सगळ्यांना मारून टाकेल मी. वा दादा वा. अरे देव, विचार कर जरा. जेव्हा तू माझ्या वहिनीची घाणेरडे शब्दात अवहेलना केली तेव्हा तिच्या किती जीवाला लागले असेल रे ते. आणि हे बघ, आता ना तुला कोणाला मारायची गरजही नाहीये. हे बघ, आता सगळं ठीक होईल. फक्त नाही बघ दादा, प्लीज, फक्त तू शांत राहा. बरं, हे बघ, मी काय म्हणतो, मला आई आणि बाबांची माफी मागायची आहे. करतील का रे मला माफ? अरे त्याने काय होणार आहे? अरे माफी मागून काय होणार आहे? बोल ना. या घराची गेलेली अप्रूव्ह परत येणार नाही का? हे बघ, आणि मग तुला कुठे किती प्रति पोटात घालू? बोल ना. बाबा खरंच मला माफ करा ना. चल दूर व्हा दंडाला. तात्यानो, हो तात्यानो, काय करता रे? अरे तुला काय काय म्हणून माफ करू? तुझे किती अपराध मी पोटात घालू? आज तुझ्यामुळे तुझी आई आज हंतुराला खेळले. जा, बघ ते उठून चालतंय का बघ जा. मी पाहिलेच तिला. दिनेश आईला खूप त्रास होतो. प्लीज आज चल. आलो. आई, बाबा बघतो मी. अरे काय अवस्था करून ठेवली तुझी माहिती आहे तुला? बाबा, पण मी मुद्दाम नाही हो केलं हे सगळं. खरंच मुद्दाम नाही केलं सगळं. अरे इथे घरात त्रास झाला म्हणून काय कमी? आज किती व्याप तू वाढून ठेवलायस? आता तू कोणी विचारायचं सांग मला. अरे एक बाप म्हणून तू माझी मान दिली आहेस. अरे रागाच्या भरात तू त्या गौतमला मारलंस, पण त्याचा परिणाम काय झालाय माहितीये तुला? अरे त्याला काय माहित असणार? त्याला फक्त भांडण लावायची एवढंच माहितीये. बाप आहे ना, बाप आहे ना निश्चयाला. तो बघील बाप. बाबा, मी मुद्दाम नाही हो असं केलंय, खरंच नाही केलंय. अरे पण त्या आता गौतमचा सगळा खर्च तात्याने करावा लागणार आहे. का बाबा का करतील खर्च त्याचा? आपण नाही करायचा त्याचा खर्च. मोठा पराक्रम करू शकत ना तू. ते काही असो. हे बघ, तू आता जाणार आहे पोलीस स्टेशनला. मग तुला पटेल का ते? रावले मदन, तात्याने आणि जयराम दादाने सगळं विटवले नाही आता ते. नको काय बायको. अहो, सावित्री, तू का बाहेर आली आहेस? काय चाललंय इथे? हो, काय झालं? अगं काही नाही झालं. तेव्हा काय पिटवलं त्यांनी? मदन, हे मदन, आता तू काय पराक्रम करून ठेवलंस मदन?
माझ्याकडून काहीतरी लपवतात आहे. मला सांग रे, तू काय असा वागतो? तू आता काय केलं? मी ऐकलं पोलीस सावित्री, आई काय म्हणतो? अगं काय नाही गं. काय नाही. आई, ए आई, ए आई, अगं आई, मी खरं काही नाही केलं काय. ए आई, बाबा, आई मला अरे दादा ही वेळ नाहीये. परीक्षा बघ हॉस्पिटलला काय बाबा दादा आई सजा आईला कारे आई परत देया बाईन देखी सारे प्रेम ही तोही माझा नाही आई